नाशिक विकास, वृत्तहिताचे, नवनिर्मितीचे. ज्या ठिकाणी गाड्यांमध्ये RDX भरण्यात आलं त्या ठिकाणी RDX भरणारे हे होते, जे माफीचे साक्षीदार आहेत आणि जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. या दोघांनी या संदर्भातली साक्ष दिल्यानंतर यांना जन्मठेप झाली आहे. दुसरे व्यक्ती मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल, हे तेच व्यक्ती आहेत की एकदा 2013-14 साल असेल, ज्यावेळी माननीय RR पाटील साहेब हे एका इफ्तार पार्टीला गेले आणि त्यानंतर दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो आला. तो दाऊदचा माणूस म्हणजे हे सलीम पटेल. RR पाटलांचा त्यात काही दोष नव्हता, पण हा फोटो आला आणि त्यांना ट्रोल व्हावं लागलं. ते हे सलीम पटेल. सलीम पटेल म्हणजे ज्या हसीना पारकर, दाऊद यांच्या भगिनी, ज्यांना हसीना आपा म्हटलं जायचं, या हसीना आपाचा हा ड्रायव्हर, हसीना आपाचा हा बॉडीगार्ड आणि हसीना आपाचा हा फ्रंटमॅन. हसीना आपा दाऊद पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानातनं जे लँड ग्रॅबिंग इथे चालवायचा, त्याच्या किंगपिन ही हसीना आपा होती. आणि हसीना आपाचा फ्रंटमॅन, ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी तयार व्हायच्या, तो हा सलीम पटेल. एक कुर्ल्यामध्ये LBS रोडवर जवळजवळ 3 एकराची जागा आहे. एका गोवावाल्या फॅमिलीची जागा होती. LBS रोडवर अतिशय महागडी ही जागा होती. सलीम पटेलनी एक त्याची इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी घेतली आहे आणि त्याचा काही भाग हा या दुसऱ्या सरदार शाहवली खानकडे आहे. आता सलीम पटेलनी इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी घेतली म्हणजे कोणाकरता घेतली आहे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. या दोघांनी, ही मी आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रीची कॉपी दिलेली आहे. या रजिस्ट्रीच्या कॉपीमध्ये स्पष्टपणे LBS रोडवरची ही जागा जवळजवळ 3 एकराची, या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. आणि सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं याच्यावर सही केली आहे फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. काही काळ, छोटा काळ, स्वतः नवाब मलिक देखील याच्यामध्ये एक डायरेक्टर राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की या दोघांनी, म्हणजे हे जे 2 सरदार शाहवली खान आणि मोहम्मद सलीम पटेल, या दोघांनी सॉलिडसला ही जागा विकलेली आहे केवळ 30 लाख रुपयामध्ये. 30 लाख रुपयामध्ये. आणि त्यातलं पेमेंट केलंय 20 लाख रुपयाचं. आणि मगाशी मी सांगायला विसरलो, आजही त्या ठिकाणी फार मोठं शेड हे भाड्याने दिलेलं आहे सॉलिडसनी. आणि माझी माहिती खरी खोटी असेल, मागे पुढे असेल, पण मला जी माहिती आहे 1 कोटी रुपये महिना त्यातनं सॉलिडसला आजही भाडं मिळत आहे. त्यामुळे ही जी सगळी जागा आहे 30 लाख रुपये. आता त्यावेळेस तिथला रेट काय होता आपण जर बघितलं तर त्याच्या मागे, मी मगाशी सांगायचं विसरलो, मराठीत बोलण्याचा फायदा काय, त्याच्या मागे LBS रोडवर नाही, मागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर मलिक कुटुंबाने एक अजून प्रॉपर्टी 2005 मध्ये घेतली होती. ती त्यांनी 415 रुपये स्क्वेअर फुटनी घेतली होती. याच LBS रोडवर फोनिक्स मार्केट सिटी कुर्ला
याची जमीन 2005 सालीच विकली गेली आहे आणि त्याच्यावर भरपूर रिझर्वेशन्स आहेत. ती 2050 रुपये स्क्वेअर फुटांनी विकली गेलेली आहे. आणि सॉलिडसनी या 2 अंडरवर्ल्डच्या लोकांकडनं ही जमीन जी घेतली आहे ती 20 रुपये चौरस फुटांनी घेतली आहे. 25 रुपये चौरस फुटांनी घेतली आहे. 25 रुपीज पर स्क्वेअर फीट. 25 रुपये चौरस फुटांनी ही जमीन त्यांनी घेतली आहे. आता मुंबईमध्ये तर उकिरड्याची जागाही 25 रुपये चौरस फुटांनी मिळत नाही आणि पेमेंट 15 रुपये चौरस फुटांनी केलाय. आता प्रश्न हा आहे की पहिल्यांदा मुंबईच्या गुन्हेगाराकडनं, मुंबईच्या हत्यारांकडनं ही जमीन विकत घेण्याची काय आवश्यकता होती? वाय डिड यू डू बिझनेस विथ किलर्स ऑफ मुंबई? किलर्स ऑफ मुंबई कोण आहे हा शहावली खान? या ठिकाणी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले त्यावेळी माणसांची लखतरं आपण बघितली आणि ती माणसांची लखतरं जी आपण बघितली त्याचं संपूर्ण प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करणारा शहावली खान. भारताचा सर्वात मोठा शत्रू म्हणून ज्याला आपण ओळखतो तो दाऊद, त्याची बहीण आणि तिचा फ्रंटमॅन असलेला हा दुसरा सलीम पटेल. काय आवश्यकता होती? आणि त्यात महत्वाचं असं आहे, या दोघांनी तुम्हाला इतकी प्राइस लँड कवडी मोलाच्या भावाने का विकली? का विकली कवडी मोलाच्या भावाने? टाळा कायद्याच्या अंतर्गत त्यावेळी हे आरोपी होते आणि कन्व्हिक्शन जवळ होतं. 7 साली कन्व्हिक्शन झालंय त्याचं आणि ते नंतर सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केलंय. टाळा कायद्याच्या खाली कन्व्हिक्शन, आरोपी असो की कन्व्हिक्ट असो, यांची सगळी संपत्ती जप्त करण्याचे अधिकार हे सरकारला आहे. आणि मग आपली संपत्ती सरकार जमा होऊ नये म्हणून या ठिकाणी विकली गेली आहे का? ही खरंच 20 लाखाला विकली गेली की या लोकांच्या काळ्या कामांकरता मोठ्या प्रमाणात काळा पैसा दिला गेला? चेकने एवढेच आणि नंतर कॅशने इतर. कारण अंडरवर्ल्डच्या लोकांना चेकच्या पैशाचं काही फार विशेष प्रेम नसतं. त्यांच्या सगळ्या कारवायांकरता त्यांना काळा पैसा लागतो. त्यामुळे कुठेतरी त्यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून किंवा काळा पैसा देऊन या ठिकाणी ही प्रॉपर्टी विकत घेण्यात आली आहे का, हा माझा सवाल आहे. माझ्याकडे आता 5 प्रॉपर्टीजचे डिटेल आहेत. त्यातल्या एका प्रॉपर्टीचं कागदपत्र मी जमा करतोय, पण 4 प्रॉपर्टीच्या बाबतीत मी खात्रीनं सांगू शकतो की त्याचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे, अंडरवर्ल्डची डिलिंग आहे आणि सलीम पटेल सोबत केवळ या प्रॉपर्टीत नाही, याच्या पुढेही डिलिंग आहे. त्यामुळे या ठिकाणी हे जे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत हे ॲप्रोप्रिएट अथॉरिटी, मगाशी तुम्ही प्रश्न विचारला ना, ॲप्रोप्रिएट अथॉरिटी यात कोण आहे हे मी ॲसर्टन करीन. ती पोलीस आहे, ती CBI आहे, ती ED आहे की ती NIA आहे. जी कुठली ॲप्रोप्रिएट अथॉरिटी आहे त्या ॲप्रोप्रिएट अथॉरिटीकडे हे सगळे कागद मी देणार आहे. आणि यासोबत मी अनाऊन्स केल्याप्रमाणे या सगळ्या कागदांची एक प्रत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरद पवार साहेबांनाही मी देणार आहे. कारण त्यांनाही समजलं पाहिजे की त्यांच्या मंत्र्यांचे नेमके काय प्रताप आहेत.
नवाब मलिकशी आहेत का त्यांच्या परिवारामध्ये आहेत? फराज मलिक कोण आहे दुसरा प्रश्न. आणि कोर्टात जाण्याचं कंटेम्प्ट तुम्ही करताय? माझ्या माहितीप्रमाणे फराज मलिक हे त्यांचे सुपुत्र आहेत आणि हो, या 4 प्रॉपर्टीजचा त्यांच्या परिवाराशी आणि इमिजिएट परिवाराशी देखील संबंध आहे. देखिए, मैंने उसकी जांच नहीं की है, मैं सही में बताता हूँ कि ये उसमें दिखाई है कि नहीं, वो मैं चेक करके आपको बताऊंगा. देखिए, ये तो जांच में पता चलेगा. अजूनही नवाब मलिकांच्या परिवारातच ती आहे. असं आहे की जी माझी माहिती आहे ती 2019च्या सुरुवातीला हे जे फराज मलिक होते हे त्यातनं रिटायर झाले आणि नवाब मलिक आले. मग नवाब मलिक रिटायर झाले, त्यांचे एक बंधू आले आणि आजही आपण जर, कारण ते जे एका मोटरसायकल कंपनीला ते भाड्याने दिलं आहे, ते भाड्याने जे दिलेलं आहे त्याचं जे ॲग्रीमेंट आहे ते रजिस्टर केलं आहे, ते आजही फराज मलिकांच्याच नावाने रजिस्टर आहे. त्याच्या आधी डिफरन्स आहे. माझ्याकडे मिळाली, लगेच मी आपल्यापर्यंत आणली. आधी मिळाली असती तर आधी कारवाई केली असती. क्या जिस तरीके से नवाब मलिक लगातार कह रहे हैं कि उनके कोई संबंध नहीं है, और खास करके अगर जिस दिन आपने प्रेस कॉन्फ्रेंस करी उसके तुरंत बाद उन्होंने ट्वीट करके भी कहा कि हम हर तरीके की बात के लिए तैयार हैं. देखिए, मैं कोई शेरो शायरी में जाता नहीं हूँ. दीज आर हार्ड फैक्ट्स. आप गुमराह कर सकते हो, आप भटका सकते हो. आप देखिए, एक हम भी इतने सालों से राजनीति में, तो जब वार होता है तो उसको डाइवर्ट करके मीडिया अटेंशन डाइवर्ट कैसा करना हमको भी पता है, लेकिन उससे फैक्ट नहीं बदलती. फैक्ट तो आपके सामने, मैंने आपको तो सारे पेपर्स दिए हुए हैं, फैक्ट तो नहीं बदलती है. क्या ये दोनों की टाड़ा के नवाब मलिक के अंडरवर्ल्ड से रिश्ते क्या है, तो आप क्या एस्टैब्लिश करना चाहते हैं इसके जरिए? अरे भैया, रामायण आपको बता दिया और आप पूछ रहे हैं कि सीताराम की कौन है. क्या वो बचाने के लिए नहीं, अभी ये तो एजेंसीज को ढूंढना ही पड़ेगा ना. आप भी बॉम्ब विस्फोट के कन्विक्ट से आप कौड़ियों के दाम पर प्राइस लैंड लेते हो, मतलब क्या है इसका? क्या मतलब है? इनका परिवार या डायरेक्टली नवाब मलिक है क्या? एक दूसरा आपने काले धन का जिक्र किया, तो उसके ट्रांजैक्शन को लेकर कोई जानकारी मिल पाई है? देखिए, अभी उनका संपर्क है कि नहीं मैं जानता नहीं हूं, लेकिन इसके बाद भी सलीम पटेल के साथ के ट्रांजैक्शंस उनके मेरे पास है. ये दोनों टाड़ा के आरोपी थे? मुंबई बॉम्ब स्फोट के आरोपी ये सरदार शाह अली खान थे और हसीना पारकर के साथ आरोपी ये जो सलीम पटेल थे. पत्रकार परिषदेच्या काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. काय तुम्हाला या सगळ्या संदर्भात वाटतं? त्यांना याची कुंकू लागली असेल? मला वाटत नाही की या संदर्भात ती असेल. नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले. नवाब मलिकांवर कुठली कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही यंत्रणांना पण देणार आणि 2005चं प्रकरण आहे, कुठली कारवाई व्हावी? नाही, मी 5च प्रकरण नाही देणार आहे, 11चंही देणार आहे, त्याच्यानंतरचंही देणार आहे. प्रकरण पुष्कळ देणार. मी सांगितलं मी 5 प्रकरणं देणार आहे. मी तुम्हाला काय पुन्हा सांगतो, माझ्याकरता सलीम जावेदची स्टोरी नाही, इंटरव्हल नंतरचा पिक्चर नाही. मी एक जबाबदार व्यक्ती आहे आणि नवाब मलिकांची माझी वैयक्तिक दुश्मनी पण नाही. त्यामुळे मी हे सगळी माहिती मी सांगितलं एक अप्रोप्रिएट अथॉरिटीला देणार आहे लिगल ऍक्शन होण्याकरता, आणि त्यांच्या प्रमुखांना देणार आहे, त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. ते आता बघूया.
त्या 4 प्रॉपर्टीजचे तपशील हे मी एजन्सीजला देणार आहे. एजन्सीज त्या संदर्भात चौकशी करतील आणि एजन्सीजला गेलं की आपण लोक इतके हुशार आहात, माझ्या आधी एजन्सीजमधनं आपल्यालाच माहिती मिळते. दो चीजें इसमें प्रमुख तौर पर है. एक तो आपने इलीगल पैसे का ट्रांजैक्शन की बात कही है जो ईडी के पास जाता है, और चूंकि इंटरनेशनल लिंक और इस तरीके से एनआईए के पास, क्या दोनों साथ में जांच करने और दोनों जगह साथ में सबूत देने वाले? देखिए, तो एजेंसियों को तय करना पड़ेगा. मैं स्वयं इसमें जो लीगल एक्सपर्ट्स है या जिनको ये सारा कामकाज पता है उनको पूछकर कौन सी एजन्सीज के पास भेजना है तय करू. मी ते नंतर तुम्हाला देईन काही संदर्भात. पण आत्ता माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीमध्ये, म्हणजे मी खोटं बोलून काहीतरी करणाऱ्यांपैकी नाही, आत्ता जी माहिती माझ्याकडे आहे त्या माहितीमध्ये या टर्मला नवाब मलिक मंत्री झाल्यानंतरचे व्यवहार नाहीत. फार सुंदर प्रश्न आपण विचारला, ज्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलं आहे की माहिती जेव्हा आली 2005ला हे घडलेलं आहे, त्याच्यानंतर किती गृहमंत्री झाले, ते का चूप होते? माझ्याकडे जेव्हा माहिती येईल तेव्हाच मी मांडेन ना. सर्व प्रॉपर्टीची माहिती मी एजन्सीजला देईल, कारण मी पुन्हा सांगतो की माझ्याकरता हा पॉलिटिकल स्कोरिंगचा विषय नाही, हा महत्वाचा विषय आहे. देखिए, आप बहुत दूर की बात कर रहे हैं, या तो एजेंसीज को तय करने दीजिए. नवाब मलिक आता मंत्री आहे, तुम्ही ही सगळी कागदपत्र आणि हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे देणार का आणि राज्यपालांकडे पोहोचवणार? आता आपण ही आयडिया दिली आहे तर मुख्यमंत्र्यांना देऊन देतो आणि राज्यपालांना देऊन टाकतो. What is the exact allegation? Was the accused was one of the convicts the power of attorney? Is that what you were saying? नहीं, one of the convicts was owner and the other was power of attorney holder. Other was power of attorney. आता, as I have already told you that I do not want to go into much details because that will confuse you. Otherwise, I can prove that even the power of attorney are questionable. There are 2 power of attorneys, they are questionable. मित्रा, पुरावे तर मी दिलेच आहेत, तुमच्याकडे आलेले आहेत आणि शरद पवार साहेबांना एवढ्याकरताच देतोय की त्यांनी ते बघावे आणि त्यांनी कारवाई करावी. माझ्या मागणीने तर काही होणार नाहीये, त्याच्यामुळे तेवढ्याकरताच मी शरद पवार साहेबांना देतोय की जरा तुम्ही बघा. विनय, जस्ट वन मोमेंट. हाँ, आपने कहा कि कॉम्पिटेंट अथॉरिटी के डॉक्यूमेंट्स देंगे, ये राज्य की कॉम्पिटेंट अथॉरिटी होगी या सेंटर की कॉम्पिटेंट अथॉरिटी? इट डिपेंड्स अपॉन मतलब किस प्रकार के व्यवहार हुए हैं, उस व्यवहार के आधार पर होगी ना. इफ इट इज अ ब्लैक मनी और इट्स अ बेनामी प्रॉपर्टी, देन इट विल बी कवर्ड बाय द सेंट्रल एजेंसीज. अदरवाइज इट गोज टू द स्टेट एजेंसीज. Absolutely, because ED is also one of the options, because there is a black money involved into this, and IT is also an option, because the Benami Transactions Act, that comes under IT. If required, I can give it to them, not a problem. So you talked of total 5 years that you've been speaking of. One is of 2005. Can you give us a time frame of the 5 years, at least 4 of which you say are associated with the underworld? I've already told that 2011, most of them should be before 2019.
उमेश. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत एक माहिती दिली आहे. ते असं म्हणतात की माझी भाजपशी लढाई नाही, तर एनसीबी मधल्या काही अपप्रवृत्ती आहेत त्यांच्या विरोधात ही लढाई आहे. आणि त्यात त्यांनी मोहित कंबोज जे तुमचे निकटवर्ती आणि तुमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत यांचे माफियांशी संबंध दाखवलेले आहेत. आणि आर्यन खान यांना खंडणी प्रकरणात किडनॅप करण्यात आलं, इतका गंभीर आरोप केलेला आहे. ते रोजच असे आरोप करतात. पहिल्यांदा तर मला आनंद आहे की त्यांनी सांगितलं भाजपशी माझी लढाई नाही. आमची काही नवाब मलिकांची लढाई नाही आहे, आमचा धुरा काही मिळालेला नाही आहे. पण ते सातत्याने भाजपवर आरोप करत आहेत. मोहित कंबोज यांनी स्वतः सांगितलेलं आहे 1.5 वर्षापूर्वी भाजपच्या सगळ्या पदांचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत वारंवार हे सांगितलेलं आहे की मी स्वतः हे करतोय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मी माध्यमातूनच बघितलं की त्यांनी डिफेमेशनचा दावा त्या ठिकाणी केला आणि त्या डिफेमेशनच्या दाव्यावर नवाब मलिकांना नोटीस इश्यू झाली आहे. प्रश्न हा आहे, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की नवाब मलिकांचा काही ग्रीव्हियन्स असेल तर त्यांनी तो मांडावा ना. समजा एका ऑफिसरबद्दल असेल, त्यांच्या वरिष्ठांकडे मांडावा. आपण मंत्री आहात, त्यांच्याकडे आपला विश्वास नसेल तर कोर्टात मांडावा. कोर्टात केस चाललेली आहे, तिथे मांडा ना. पण हे जे काही रोज मांडलेलं आहे याचा अर्थ नेमका काय आहे? सेंट्रल एजेंसी के एक अधिकारी के ऊपर लगातार समीर वानखेड़े के ऊपर जिस तरीके से आरोप कर रहे हैं और नवाब मलिक का कहना है कि बीजेपी को सेंट्रल एजेंसी के भ्रष्ट अधिकारी के साथ खड़े नहीं होना चाहिए. देखिए, अभी पहली बात तो यह है कि मेरे इशू को आप डाइवर्ट मत कीजिए. आज का महत्व का इशू ये है और आप ऐसे सवाल पूछ रहे हैं जिससे ये इशू डाइवर्ट होगा. लेकिन फिर भी आपने पूछा है तो इसका जवाब दे देता हूं. बीजेपी जितने अच्छे ऑफिसर है उनके साथ खड़ी रहेगी और कोई ऑफिसर गलती करेगा तो चाहे सेंट्रल एजेंसी का हो या स्टेट एजेंसी का हो, उसके खिलाफ भी बीजेपी कार्रवाई करेगी. दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची आपण पुरावे देणार. दुसऱ्या नेत्यांना फायदा काय? लास्ट नवाब मलिकांच्या बाबतीत अत्यंत गंभीर प्रकरण समोर आणलेलं आहे. आणि तुम्ही म्हणालात की सगळे कागदी पुरावे तुम्ही शरद पवारांना देणार आहात. पण नवाब मलिक हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत आणि उद्धव ठाकरे या सरकारचं नेतृत्व करतायत, तर तुम्ही त्यांना ही कागदपत्र देणार आहात का? नाही, मी मगाशीच सांगितलं की तर मला फार चांगला सी सूचना दिली, माझ्या डोक्यात आधी नव्हतं. पण मी नक्की उद्धवजींना पण देईल, राज्यपालांनाही पाठवून देईल. चला, थँक्यू 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 थँक्यू. नाशिक विकास वृत्तहिताचे नवनिर्मितीचे.